मी डॉक्टर प्रियांका कोकणे. मी सध्या रहाटणी येथे राहते. सरांचे जे रिपोर्ट आहेत ते अगदी म्हणजे मला 95% योग्य वाटले, कारण सरांनी जे जे सांगितलं म्हणजे ते बरेच सगळे रिलेटेड आहे, सगळं माझ्या बाबतीत किंवा मुलाच्या बाबतीत जे सांगितलं. तर मोस्टली आम्हाला जास्त मुलाच्या बाबतीत क्युरियोसिटी होती, पण बरंच छान त्यांनी हे केलं, म्हणजे बरं वाटलं सगळं व्यवस्थित. 95% पर्यंत पॉसिबल आहेत ह्या गोष्टी सगळ्या. रिपोर्टची accuracy तुम्हाला 95% होती. हो हो मुलांच्या बाबतीत जे काही संभ्रम होते किंवा जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं भेटली का? हो हो अगदी Clarity आली योग्य. का? हो, क्लिअरिटी आली, कारण बरेच ठिकाणी ऍक्च्युली त्याला स्पीच प्रॉब्लेम असल्यामुळं थोडा आम्ही संभ्रम होता थोडाफार, स्कूलमधून काही लोक बोलल्यामुळे वगैरे. तर हे केल्यामुळं खूपच म्हणजे समाधान पण वाटलं. बरेच 100% क्लिअरिटी आली सगळ्या गोष्टी बाबतीत, त्यामुळं छान आहे. आणि तुम्हाला इथून पुढे काउन्सिलिंग झाल्यानंतर जे रूल्स डॉट्स जे काही करायचे आपल्याला ते तुम्ही थोडंसं केअरफुली कराल हो अशी आशा आहे तुमची. हो हो, नक्की. जे रिझल्ट येईल जेव्हा तुम्ही फॉलो करायला सुरू करता किंवा इम्प्लिमेंट करायला सुरू करता हो हो, result भेटेल. बरोबर. तर तुमचा अनुभव कसा होता? तुमचं नाव आणि मी डॉक्टर अभिजित कोकणे. मी गायनेकोलॉजिस्ट आहे. काल सरांनी येऊन पहिल्यांदा आमचं ह्या ब्रेन मॅपिंग बद्दल थोडं काउन्सिलिंग केलं. त्यानंतर काल फिंगरप्रिंट घेतलं. आज लगेच रिपोर्ट आम्हाला मिळाला आणि त्या रिपोर्टचं एक्सप्लेनेशन पण सरांनी केलं. सरांनी ज्या ज्या गोष्टी त्या रिपोर्टनुसार सांगितल्या आमच्या फिंगरप्रिंटनुसार, त्या ऑलमोस्ट 95% ॲक्युरेट होत्या. म्हणजे मुलाच्या बाबतीत त्याचं लहानपणापासून आतापर्यंत त्याचं जे वागणं किंवा त्याचं जे हे होतं, तर ते सगळं त्या रिपोर्टमधून बरोबर आहे. आमच्या पण काही गोष्टी माझ्या बाबतीत किंवा मिसेसच्या बाबतीमध्ये जवळपास 90 ते 95% त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्या ॲक्युरेट आहेत. म्हणजे जवळपास तंतोतंत जुळल्या त्या गोष्टी. याचा तुमच्या प्रोफेशनल लाईफसाठी प्रोफेशनसाठी फॅमिलीसाठी किती फरक किंवा किती युजफुल वाटते तुम्हाला हे सगळं? जसं सरांनी सांगितलेलं आहेत की रिपोर्ट, तर त्यानुसार तरी तसंही ह्याच्यामुळे आम्हाला दोघांमधल्या काही कमी आणि दोघांमध्ये काही जो अधिकपणा होता तो समजला. त्यामुळे मग फ्युचर लाईफमध्ये एकमेकांना सांभाळून कशा गोष्टी मॅनेज करायच्या त्याच्याबद्दल थोडी आम्हाला माहिती मिळाली आणि त्यानुसार मग आम्ही क्लिअरिटी आली. त्यानुसार मग आम्ही तसा प्रयत्न पुढे करू, जेणेकरून की पुढील आयुष्य थोडं चांगल्या प्रकारे जावं. त्याप्रमाणे मुलाच्या बाबतीमध्ये पण काही क्लिअरिटी मिळाली. त्याच्या पुढे फ्युचर बद्दल किंवा त्याचं फ्युचर करिअर बद्दल, त्याचा बाहेर त्याचं म्हणजे जे काही बिहेवियर किंवा ज्या काही गोष्टी साधारण त्या फिंगरप्रिंटनुसार आपल्याला समजतात, त्यानुसार त्याच्याशी आपण कसं वागलं पाहिजे किंवा त्याच्या बाबतीत कुठल्या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजेत, त्या गोष्टीचं सगळं बऱ्यापैकी नॉलेज आम्हाला याच्यामधून मिळालेलं आहे. क्लिअरिटी मिळालेली गोष्टी. थोडक्यात तुम्ही बाकीच्या लोकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना, वेगवेगळ्या प्रोफेशनच्या काय सांगाल? किती गरजेचं आहे का असं वाटतं? मला तर म्हणजे या टेस्टचा म्हणजे चांगला अनुभव आलेला आहे की जवळपास मोर दॅन 95% सगळ्या गोष्टी फिंगरप्रिंट स्कॅनिंग नुसार जे आपलं ब्रेन मॅपिंग होतं ते एकदम म्हणजे बरोबर आहे. तुम्ही पण शक्यतो तुमच्या कमीत कमी लहान मुलं जे असतील त्यांचं तरी तुम्ही ऍटलीस्ट ब्रेन मॅपिंग करून घ्या. त्यांच्या म्हणजे तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये त्यांच्या एज्युकेशन, त्यांच्या करिअर चॉईस त्याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स मिळेल. तुम्हालाही तुमच्यामधल्या काही जे तुम्ही ज्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स आहेत ते तुम्हाला कव्हर करता येतील त्याच्यामध्ये, आणि पुढे एक चांगल्या डायरेक्शनला तुम्हाला मिळेल, एक पुढे फोकस मिळेल, एक लाईफमध्ये गोल मिळेल त्याच्यामुळे. तुम्ही काय संदेश द्या लोकांना? नाही, सगळ्यांनी नक्कीच केलं पाहिजे. इव्हन मुलांचं तर केलंच पाहिजे, पण आई वडिलांनी पण केलं तर उत्तमच राहील, की ओव्हरऑल मुलांनाही मार्गदर्शन करण्यासाठी कोण कुठं किती उपयोगी पडेल, कोणी किती गायडन्स केला पाहिजे, हे त्यातून समजेल की बाबा मुलगा आपला इथं कमी आहे आणि कोण आई जास्त आहे की वडील जास्त आहेत, तर ते त्यांना सपोर्ट करू शकतील, योग्य त्यांना मार्गदर्शन करू शकतील. ह्यासाठी ऑल फॅमिली मेंबर्स केलं तर बेटर राहील. Actually आपण अभ्यास करण्यासाठी आलो होतो. नंतर आपण जे काही सगळ्यांचे हो बघूया. हो सगळ्यांना हो जे केलं ते आपण योग्य केलं. हो हो, चांगलंच आहे, करावं सगळ्यांनीच, बेटर आहे फ्युचर साठी तरी. थँक्यू सर. थँक्यू धन्यवाद. आणि तुम्ही पण वेळ दिला. थँक्यू. हो हो. धन्यवाद.